आता एक ब्रेकिंग न्यूज पाहूयात। आज संध्याकाळी 5:30 वाजता शरद पवारांची पत्रकार परिषद होणार आहे। पुण्यात सुप्रिया सुळे पवारांची ही संयुक्त पत्रकार परिषद असेल। भाजपच्या आरोपांना आता शरद पवार काय प्रत्युत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। आज संध्याकाळी 5:30 वाजता शरद पवारांची पत्रकार परिषद होते। मनोज जरांगे पाटील यांच्या मागे शरद पवारांचा हात आहे असा वारंवार आरोप सत्ताधारी करतात आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर कदाचित ही पत्रकार परिषद असावी। पुण्यामध्ये सुप्रिया सुळे आणि पवारांची ही संयुक्त पत्रकार परिषद पार पडणार आहे। भाजपच्या आरोपांना आता शरद पवार सुप्रिया सुळे काय प्रत्युत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी आवेश तांदळे यांच्याकडून। आवेश, संध्याकाळी शरद पवारांची पत्रकार परिषद आहे, नेमक्या कोणत्या आरोपांना ते उत्तर देणार आहेत? नक्कीच कल्याणी, आपल्याला माहिती आहे आज अधिवेशनात दोन्ही सभागृहात मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जे आरोप केले होते त्यावर राळ उठली होती। भाजपनं राष्ट्रवादीला टार्गेट केलं होतं। आशिष शेलार यांचा बोलण्याचा कलही राष्ट्रवादी होता आणि विधान परिषदेत प्रवीण दरेकरनं तर नावं सुद्धा घेतली आहे। रोहित पाटील, राजेश टोपे आणि शरद पवार यांचे नावं घेतले होते। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामागे राष्ट्रवादीचा हात असल्याचा आरोप त्यांनी केला होता। त्या पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी 5:30 वाजता शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची संध्याकाळी 5:30 वाजता मार्केट आहे तिथं पत्रकार परिषद आहे। जे आरोप भाजपकडून करण्यात आले त्यावर शरद पवार उत्तर देण्याची शक्यता आहे। कल्याणी, नक्कीच आवेश, खरं तर शरद पवारांवर उघड आरोप करण्यात आले होते। या सगळ्याला ते कशा पद्धतीने उत्तर देतील आणि पत्रकार परिषद घ्यावं असं पवारांना नेमकं का वाटलं? नक्कीच आपल्याला माहिती आहे सभागृहात जर एखादं वक्तव्य कुठला पण नेता किंवा आमदार बोलत असेल तर पूर्ण राज्यावर तो वक्तव्य जाते आणि जे आरोप केले आहेत ते पक्षाचे जे ज्येष्ठ नेते आहेत शरद पवार यांच्यावर केलेले आहेत, राजेश टोपे आणि रोहित पवार यांच्यावर केले आहेत। त्याच्यामुळे यावर स्पष्टीकरण द्यावं लागेल, कारण की मराठा समाज सध्या आंदोलन चालू आहे। त्यांच्या चुकीचा मेसेज जायला नाही पाहिजे शरद पवार, रोहित पवार किंवा राजेश टोपे, त्या संदर्भात ही पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे। कल्याणी, नक्कीच आवेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर आज संध्याकाळी 5:30 वाजता शरद पवारांची पत्रकार परिषद आहे। पुण्यामध्ये शरद पवार आणि सुप्रिया सुळेंची ही संयुक्त पत्रकार परिषद आहे। जरांगे पाटलांच्या संदर्भात उघड शरद पवारांवर अनेक आरोप करण्यात आले होते। या सगळ्या आरोपांना आता नेमके ते काय उत्तर देतात हे पाहावं लागेल।